फुरसुंगी परिसरात एका विवाहित महिलेला पती आणि सासरच्या मंडळींकडून झालेल्या अमानुष छळाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। लग्नानंतर सातत्याने मानसिक आणि शारीरिक त्रास देत अखेर पतीने जबरदस्तीने गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। चंद्रशेखर शरणाप्पा गोलसर, चंद्रभागा परमेश्वर बनसोडे, त्रिमूर्ती शरणाप्पा गोलसर, महेश शरणाप्पा गोलसर, प्रेमा प्रकाश वाघमारे, सुशोधन बलभीम गावडे, श्रीदेवी पूर्ण नाव माहीत नाही, रतनबाई आणि अंबिका त्रिमूर्ती गोलसर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी एका 36 वर्षीय विवाहितेने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला नोकरी करणारी असून 2017 मध्ये ओळख झालेल्या चंद्रशेखर गोलसर याच्यासोबत तिने प्रेमविवाह केला होता। सुरुवातीला संसार सुरळीत सुरू होता, मात्र काही दिवसातच सासरच्या मंडळींकडून त्रासाला सुरुवात झाली। पती, नणंद आणि इतर नातेवाईकांकडून शिवीगाळ, मारहाण आणि अपमानास्पद वक्तव्य करण्यात येत होती। तू आमच्या लायकीची नाहीस, तुला सुखाने संसार करू देणार नाही अशा शब्दात तिचा मानसिक छळ करण्यात आला। पीडितेच्या तक्रारीनुसार पतीसह नणंद, दीर, जाऊ आणि इतर नातेवाईकांविरोधात शारीरिक आणि मानसिक छळ, मारहाण, धमक्या आणि जबरदस्ती गर्भपात यांसारख्या गंभीर आरोपांवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्ह वनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा।